चला बाळांनो, आता एका दिवसात मॅथमॅटिक्स मध्ये 35 ते 40 मार्क्स कसे मिळवायचे? ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यास वर्षभर काही केला नाही किंवा टाइमपास केला किंवा कंटाळवाण वाटलं किंवा असं वाटतं की केलेलं पण आता विसरले, मग मला काहीच येणार नाही, आधीच खूप कमी चॅप्टर केलेले, त्यातनं ते विसरल्यासारखं वाटायला लागले, मग ते कशा पद्धतीने मार्क्स पाडता येतील ते पाहूया. आता मी काय सांगणार नाही इंटिग्रेशन करा, डेरिव्हेटिव्ह, जे सोपे सोपे चॅप्टर्स आहेत आणि काही पॉइंट्स आहेत. पहिला हे झालं, देन मेसेज टाका, ऑटोमॅटिक मी रिप्लाय देईन की अजून काय करताय. ओके, हा आता म्हणणार की मेसेज कुठं टाका, नंबर आहेत माझे जवळपास किती 2-3 हजार तर मेसेज मला असेच पडतात. नंबर ज्यांच्याकडे नाही शोध आला की सापडतोय तुम्हाला, काही लय मोठी गोष्ट नाही आहे असं तिथं. ओके, आता एका दिवसात मार्क्स कसे पाडायचे आहेत म्हणणार, कारण इथं आयडिया काय सांगतो की इझी चॅप्टर्स आणि थेरम. आता म्हणणार ते कुणाला पण येतातच की, पण काय आहे की प्रॉपर कुठले इझी आहेत आणि क्वेश्चन फिक्स पडणार आहेत हे पहिला पाहूया. हा, इम्पॉर्टंट क्वेश्चन्स थेरम ऑलरेडी दिल्या त्या पण करायच्या आहेत. ओके, ते कुठं आहे? पीडीएफ टेलिग्राम चॅनल आहे ना, तिथे चला, टेलिग्राम चॅनल मध्ये तुम्हाला पीडीएफ भेटेल. ओके, टेलिग्राम चॅनलची लिंक किंवा व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे. बऱ्याच गोष्टी ऍप्लिकेशन मोबाईल ऍप मध्ये आहेत, सगळं फ्रीच आहे मोबाईल ऍप, तर ठीक आहे, तिथं जाऊन बघा, तुम्हाला गोष्टी मिळतील. ओके, आता इथं बघूया. आता मी सांगतो की एक चॅप्टर काढलेत की इझी आहेत, ते एका दिवसात होतात, रिव्हिजन पण होईल त्याची, कारण ते अवघड नाही आहे. कारण असं मुलांना वाटतं की ते टफ आहे. पहिला चॅप्टर कुठला? मॅथमॅटिकल लॉजिक. किती मार्क्स नाही तुमचे? 8 मार्क्स. ह्यातले एक्सरसाइज इझी आहेत, फक्त लास्ट सर्किट डायग्राम जी वाटते ना, सर्किट म्हणल्यानंतर डोकं मुलं म्हणतात हे बाबा टन्नू येतोय, सर्किट कुठं कळतंय? ते आधीच इलेक्ट्रोस्टॅटिक करंट इलेक्ट्रिसिटीनं डोकं खाल्लंय, ते सो केलंच नव्हतं फिजिक्स मध्ये, आता तू कुठं मॅथचं सर्किट सांगायस? बाळांनो, ते खूप इझी आहे, पॅरलल सिरीज एवढंच आहे आणि ते 3 ते 4 मार्क्स असेच देणार आहेत. त्यामुळे थोडंसं एक अर्धा तास केला ना बास होईल. नसेल कुणाचा व्हिडिओ बघा, युट्यूब मध्ये आहेत ना बरेच, की तेवढंच बघा की बाबा ते कसं काढलंय, तो व्हिडिओ बघा, इझीच क्वेश्चन्स निघेल. त्यामुळे ते 8च्या 8 मार्क्स मिळतात. हे 8 मार्क्स झाले. मॅट्रिसेस मध्ये 2च क्वेश्चन आहेत, 6 मार्क्स. एक तर काय सांगतील, इनव्हर्स किंवा बाबा ऍप्लिकेशन. ऍप्लिकेशनला कुठली पण मेथड लावू शकताय तुम्ही, इनव्हर्सची मेथड लावा, रिडक्शन लावा. इथं काय ऍडजॉइंट न काढू शकता, ऍडजॉइंट काय गो फॅक्टर्स कसंही येत आहे. म्हणजे ह्यात ना दम नाही आहे दोन्ही चॅप्टर मध्ये. हे 14 मार्क्स मिळालंच पाहिजे. तुम्ही म्हणा सगळेच्या सगळे पडतील. मी किती चॅप्टर सांगवले हे तर बघूया पहिला आणि देन पुढे जाऊया. हे 2 ट्रिग्नोमेट्रीतला ना एक्सरसाइज 3.1 2 मार्क फिक्स आहे. प्रिन्सिपल सोल्युशन आणि जनरल सोल्युशन. काय थीटा तर काढायचंय किंवा 2 सिंपल आहे. ट्रिग्नोमेट्री तुम्ही म्हणणार मी नाही केलेला, पहिला एक्सरसाइज करा. हा वाटला तर कोण एक्सरसाइज 3.2 पण करा, त्यातले पण समजा आणि 1 किंवा 2 मार्क्स पडतील. कुठलं की कोऑर्डिनेट सिस्टीम आहे, 2च आहेत ना. काय सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट सिस्टीम आणि कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम, दोन्ही करा. तुमच्याकडे काय स्पेरिकल कोऑर्डिनेट सिस्टीम तर नाहीये या सिलेबस मध्ये आपल्या 11वी-12वीच्या, 2च आहेत ना. काय एक्स आणि वाय, आर थीटा. एक तर एक्स 3.1 मधनं प्रिन्सिपल जनरल सोल्युशन पडेल, अदरवाइज कोऑर्डिनेट सिस्टीम वर क्वेश्चन येईल. म्हणजे हे 1 ते 2 हे फिक्स आहे, हे 2 तर पडणार आहेत. एलपीपी आणखीन खाली चला. 7वा चॅप्टर डायरेक्ट घुसलो मी. 7व्या चॅप्टर मध्ये काय लास्ट एक्सरसाइज आहे ना, मॅक्सिमम आणि मिनिमम काढा. फिक्स क्वेश्चन आहे रे, फिक्स. 2 ते 3च क्वेश्चन प्रॅक्टिस केला व्यवस्थित. मी म्हणतो चला 2-2 क्वेश्चन, मॅक्सिमाचे 2, मिनिमाचे 2, डायग्राम वगैरे काढून व्यवस्थित काढून चेक केला तर तुम्हाला ते 4च्या 4 मार्क्स आहे. अख्खा चॅप्टर म्हणजे काय नाही आहे. पहिला एखादा एक्सरसाइज ना काही दम नाही, त्यात बेसिक गोष्टी आहेत. डायरेक्ट मुद्द्यावर या, क्वेश्चन फिक्स आहे. एक्सरसाइज हे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स मध्ये ना कुठला एक्सरसाइज करायचा आहे आणि कुठले क्वेश्चन्स करायचे ते दिलेले आहेत बघा. त्यातनं बघा हे 4 मार्क्स आहेत. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन 11वीचा डिस्पर्शन होता ना, सेम त्याच्यापेक्षा इझी आहे. म्हणा आम्ही 11वीला केलं तर कुठं बाबा, तू काय सांगायला लागलायस? ज्यांनी केलं नसेल त्यांना सांगतो की ते इझी होतं, ते फुकटचे मार्क्स होते. आता त्याच्यापेक्षा सोपा प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. लेक्चर बघा कुठनं पण आहे, युट्यूबला जाणार आहे ना बघा. ज्यांनी केलंच नाही ना, चला सोपं आहे. 1 शॉट वगैरे लेक्चर असतात बघा. 2x लावा, स्पीड डबल करा आणि बघून घ्या, पट लगेच होतात. आणि हे 5 मार्क्स. आणि बायनो तर काय हलवाच आहे रे, एकच फॉर्म्युला आहे की प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स चा एक फॉर्म्युला आहे आपल्याला, तोपर्यंत नाही कुठला m⁻cx p⁻x q⁻n-x, हा एकच फॉर्म्युला आहे. नॉर्मल डिस्ट्रीब्युशन हे वगैरे डिस्ट्रीब्युशन, युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन वगैरे नाही आपल्या सिलेबसला, एकच आहे बायनोमियल डिस्ट्रीब्युशन. त्यामुळे तो करा, ते 5 मार्क्स आहे.
आणि ऍट द एंड ज्या थेरम्स दिलेत त्या 6 ते 9 मार्क्सला येणार आहेत. 2 थेरम आल्या तर 7 मार्कांच्या आसपास येतात किंवा 3 येतात. मागच्या वेळी तर 3 थेरम आले तर 3 क्वेश्चन्स 9 मार्कला आलेले. ह्या वर्षी म्हणतो मी 2 येतील किंवा काय येतील. थेरम दिलेले आहेत. आणखी 1-2 थेरम मी मुद्दाम ऍड केला ह्या वर्षी. दरवर्षी 7 ते 8च देतो, ह्यावेळी 9च्या आसपास थेरम दिलेत. रिझन आहे की थोडासा फिजिक्सचा पेपर मला ट्रिकी वाटला, केमिस्ट्री पण बाबा तसेच क्वेश्चन्स आल्यासारखे वाटतात. मग विनाकारण बाहेरचा क्वेश्चन कुठनं तरी येऊ नये की बाबा जे आजपर्यंत पडत नव्हतं ती थेरम आली. रिस्क नको, एखादी एक्स्ट्रा टाकून घेतली बाबा करता येईल. मग हे जर असं केलं ना, समजा हे 8 आणि 7 14, हे झाले 14, 2 16, हे 4 20, 30, 36 to 39, म्हणजे आपल्याला चला 35 to 40 पकडतो तुम्ही. ठीक आहे, इथला एखादा ऍड झाला. 35 to 40 मार्क्स एका दिवसाच्या आत इझिली पडतात. इझिली 35 to 40 पडतात. हे एवढंच करा, हे काही लय टफ नाही आहे. म्हणतोय सगळ्यात फालतू मॅथ्स मधले जे चॅप्टर्स आहेत ना, हे तर सोडून द्या. त्यात काय एवढं एकच पॉईंट करायचा आहे. हे 5 चॅप्टर आहेत ना, खूप इझी आहेत. आणि हे थेरम करायला तासभर. हा, थेरम काय मुलं ते रिडक्शन मारून कॉप्या घेऊन जातात. जाशीला कुठं तर गावला ना, सगळी सेमिस्टर बाहेर जाईल. सेमिस्टर म्हणजे अख्खं सब्जेक्ट जाईल, इयर जाईल बाहेर. सॉरी, सेमिस्टर ते इंजिनिअरिंगचं लक्षात राहायला लागले. अख्खं इयर जातं, कारण का सगळ्या पेपरला कॉपी केस म्हणून येते. मग का रिस्क घ्यायला लागलाय? हा, बरीच मुलं म्हणते थेरम दिला तर 2 पानात बसवतो आणि घेऊन जातो खिशातनं किंवा चप्पलमध्ये ठेवतो, कुठेतरी ठेवतो आणि कॉप्या करतो ना. गावला की मेला. पाठ करायला मी म्हणतो समजून घ्या, जाऊ दे आता. कारण काय, आपण व्हेंटिलेटरवर आहे आता. मग कुठं समजून घेतो, मारा रट्टा. कारण समजून घेण्याचा वेळ कुठं राहिला. हे इझी चॅप्टर्स आहेत. आणि हे पण झाले जर समजा तुमचं, आणि तुम्हाला ह्यातनं फिल्टर पाहिजे, व्हॉट्सअपला मेसेज टाका, तुम्हाला मी टाकून देतो. थोडीशी मग काय एक असं काळी जादू असते ना, तसं काहीतरी सांगतो. तसलं काय नसतंय, पण सांगतो की बाबा आयडिया करायची काय, ह्यातनं पण शॉर्टकट मारायचं असेल ज्यांना. ओके, हा, पण शॉर्टकट मारून काय आयुष्यात टॉप नाही करत किंवा स्कोर करत नाही. म्हणून करायचं कुणाला बाबा, हाय ते बघू पहिला हे करा. लेस टेन्शन आलं, टाका व्हॉट्सअपला मेसेज, मी देतोय तुम्हाला काय करायचं आहे. हे कोर्स सगळं तयार आहे. ठीक आहे, चल ओके, थँक्यू. एवढेच करा, भाग झाले रे, होतात. तुम्हाला 35 ते 40 आहेत. इंटरनलचे किती 20च्या आसपास, 17, 18, 19, 20 काहीतरी आहेत. समजा इथे पडले, तुम्हाला किती पडले, चला 28 पडले काहीतरी आहे. तिथे 17 किती झाले, 45 झाले, सफिशियंट. 40 पैकी 35 पैकी जो काही पेपर यायला लागला तिथे 28च पडले ना. ठीक आहे, 28 आणि लोएस्ट पकडले मी 40. ठीक आहे म्हणून काय, एक दिवसात तर एवढं पाडलं. सीईटीच्या वेळी बघूया काय करता येतं. लय वर्स्ट केस, ह्यातले जर 40 पैकी 40 आणि 20 पैकी 60 झाले ना रे 1-1.5 दिवसामध्ये, कुठं अवघड आहे. आणि बाकीचे चॅप्टर केला असेल तर वेल एंड गुड आहे. हे कोणासाठी सांगायला लागलं की ज्यांचं खूप टेन्शन आहे पास होण्याचं, बाबा नाही असं वाटतंय की मी नाहीच पास होत, त्यांच्यासाठी 1 ते 1.5 दिवसात केलं. ओके, चला, थँक्यू.